इथेनॉल निर्मितीच्या साखरेच्या उत्पादनाला फटका. किरकोळ बाजारात साखर आता 75 ते 80 रुपयांच्या घरात. दर 100कडे जाण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीला मंजुरी. सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका. भेसळयुक्त तेलामुळे हृदयविकारासह मेंदूचे विकार आणि कॅन्सर होऊ शकतो. खाद्यतेलाबद्दल एफडीएकडून कडक नियमावली. उल्लंघन केल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांचीही चिन्ह गोठवण्याची मागणी. प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे न पाठवण्याची विनंती. सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार. विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद. दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपत जातील. वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा दावा. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात 3 तास बैठक. सिल्व्हर ओकवर बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरण, सत्तेतला सहभाग आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींवरनं चर्चा झाल्याची माहिती. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस. निवड घटनाबाह्य असल्याचा आरोप. काँग्रेस संचालित कॉलेजच्याच तरुणींशी राहुल गांधी संवाद साधणार. पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरती फडणवीसांची टीका. तर काँग्रेसनं शाळा सुरू केल्या आणि भाजपनं शाळा. वडेट्टीवारांचा पलटवार. लखनौच्या गोमती नगरमध्ये आयसीआयसीआय बँकेबाहेर एका व्यक्तीकडनं पत्नी आणि बहिणीवरती गोळ्या झाडल्यानंतर आत्महत्या. यूपी पोलिसांकडनं प्रकरणाचा तपास सुरू. कौटुंबिक कारणामुळे गोळ्या झाडल्याची माहिती. उच्च न्यायालयाचा झारखंड सरकारला धक्का. जेएसएससी आणि जेपीएससी परीक्षा आणि भरती रद्द करण्याचा निर्णय झारखंड उच्च न्यायालयाकडनं स्थगित.